नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला ही समईची रांगोळी कशी करायची ती सांगणार आहे। त्यासाठी लागणारं आपल्याला साहित्य लाल मणी, पांढरे मणी आणि हिरवा मणी, सुई, कात्री आणि तंबूस हे सगळं साहित्य लागणार आहे। चला तर मग आपण सुरू करू। आता आपल्याला 6 लाल मणी ओवायची। आणि 6 लाल मणी ओवले, 1 2 3 4 5 6 आणि पाठीमागून सुई वर काढायची। आणि गोल पक्का येण्यासाठी सर्व मण्यांमधून सुई आपल्याला वर काढून पूर्ण ओवून घ्यायची आहे। हे असं। आता आपल्याला 5 मणी ओवायची। आता परत लाल 5 मणी ओवायचे आणि ज्या मण्यातून सुई आली आहे त्याच पाठीमागून मण्यातून अशी सुई वर काढायची। हे असं। आणि 1 2 3 3 मण्यातून सुई वर काढून घ्यायची। 1 2 आणि हा 3। हे असं। आता परत 5 मणी ओवायची आणि परत ह्या मण्यातून धागा सुई अशी वर काढायची। परत 1 2 3 मण्यातून धागा वर काढून घ्यायचा। परत 5 मणी ओवायचे आहे। असं आपल्याला एकूण असे 40 जेवढा मोठा गोल लागत असेल तेवढा मोठा गोल करून घ्यायचा टोटल। आता मी असे करून घेते 40, तुम्ही करून घ्या। असे 4 झाले, असे अजून 40 करा। हे मी आता 40 असे गोल करून घेतले आहे। आता ते जोडायचे कसे ते तुम्हाला शिकवते। हे 2 मणी ओवायचे, 1 2 आणि ह्या मण्यातून सुई काढायची आणि परत 2 मणी ओवायचे आणि ह्या मण्यातून सुई काढून घ्यायची आणि 1 2 मण्यातून आपण धागा फिरवून घेऊ, म्हणजे तो पक्का होईल। आता आपण ह्या 2 मण्याच्या मध्ये धागा घेतला आहे। आता एक पांढरा, एक हिरवा आणि 7 पांढरे, एक पांढरा, एक हिरवा, 7 पांढरे आणि 3 लाल। असे मणी ओवून घ्यायचे।
1 पांढरा, 1 हिरवा, 7 पांढरे आणि 3 लाल. आणि ह्या पांढऱ्या मण्यातून आपण सुई अशी वरती काढायची. हे असं. आता 6 मणी ओवायचे. असे 6 मणी ओवून घ्यायचे. आणि ह्या हिरव्या मण्यातून आणि या पांढऱ्या मण्यातून धागा वर काढायचा आणि ह्या 2 मण्यातून धागा पुढे घ्यायचा. 1 आणि हा 2 हे असे. हे असं दिसेल. आता परत 1 पांढरा मणी ओवायचा, 1 हिरवा मणी ओवायची आणि आता 3 पांढरे ओवायचे. म्हणजे 1 पांढरा, 1 हिरवा आणि 3 पांढरे. आणि ह्या 1 2 3 मणी सोडून या चौथ्या मण्यातून धागा असा वर काढायचा. हे असं. आणि 3 पांढरे मणी ओवायचे. परत 1 3 पांढरे आणि 3 लाल. तीन पांढरे 3 लाल. आणि हे 3 सोडून द्यायचे आणि या चौथ्या पांढऱ्या मण्यातून अशी सुई वरती काढायची. असं ओढून घ्यायचं. आता 6 पांढरे ओवायचे. आता हे 6 पांढरे ओवायचे आणि या हिरवा, पांढरा आणि हे 2 लाल या 4 मण्यातून आपण सुई पुढे घेऊन जायची. ही असं. आता परत 1 पांढरा, 1 हिरवा, 3 पांढरे आणि हिरवे 2 सोडून 1 2 3 हे मणी सोडून ह्या चौथ्या मण्यातून आपल्याला सुई वर काढायची. ही अशी. आणि आता परत 3 पांढरे ओवायचे. 3 पांढरे आणि परत 3 लाल. आणि हे 3 सोडून द्यायचे लाल आणि या पुढच्या पांढऱ्या मण्यातून वर काढायचं आणि ओढून घ्यायचं. परत 6 मणी ओवायचे. परत 6 मणी ओवून ह्या हिरव्या आणि पांढऱ्या मण्यातून आणि या पुढच्या 2 लाल मण्यातून धागा पुढे घ्यायचा. हे असं पूर्ण गोल करायचं. आणि शेवट कसं करायचं मी तुम्हाला सांगते. असं आपण आता करून घेतलं आहे. आता शेवटचं कसं जोडायचं हे तुम्हाला मी सांगते. आता परत 1 पांढरा मणी, 1 हिरवा मणी, 3 पांढरे आणि हे 2 सोडून द्यायचे. 1 2 3 आणि या चौथ्या मण्यातून धागा बाहेर काढायचा. आता परत 3 पांढरे आणि 3 लाल. आणि हे असे मागं ओढून ह्या पांढऱ्या मण्यात 3 मणी लाल सोडून ह्या पांढऱ्या मण्यातून धागा वर काढायचा आणि असं ओढून घ्यायचं. आता
3 पांढरे, नाही 2च पांढरे, आता 2च पांढरे ओवायचे आणि ह्या 3 नंबरच्या मण्यातून हे असं काढायचं, हे असं. आता 3 पांढरे ओवायचे आणि या हिरवा आणि पांढऱ्या मण्यातून सुई घेऊन ह्या 2 लाल मण्यातून पुढे न्यायची. हे असं आणि 1-2 मण्यातून धागा वर काढून गाठ मारून घ्यायची. असं पुढं घेऊन गाठ मारायची अशी. आणि अजून 1-2 मण्यात गाठ मारून अजून 1-2 मण्यातून धागा पुढे न्यायचा, म्हणजे जेणेकरून ती गाठ सुटत नाही. हे पक्क बसतं. आणि धागा कट करून घ्यायचा. ही अशी रांगोळी आपली पूर्ण झाली. समईची रांगोळी तयार. तुम्हाला व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.